नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. ही माझी मावस बहीण आहे आणि ही खास पंजाबहून आपल्याकडे आलेली आहे. ती आज आपल्याला पालक पराठे कसे करायचे ते शिकवणार आहे, त्यांच्या पद्धतीचे. मी तिला विचारलं तुमच्याकडे स्पेशल काय असतं, तर ती म्हणाली रोज आमच्याकडे पराठे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे. पराठे, चटणी, लस्सी असा पदार्थ असतात. तर आज मी तिला म्हटलं, माझ्या घरात पालक होता, मी तिला म्हटलं आज पालक पराठे मला करून दाखव. तर सुनीता करतेस ना पालकाचे पराठे? हो चालेल, थँक्यू. पालक पराठा आणि त्याची चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य असे: पालकाची हिरवीगार पाने, गव्हाचे पीठ 2 कप, बेसन पीठ 1 कप, हिंग आणि हळद प्रत्येकी 1 पिंच, रिफाईंड तेल आवश्यकतेनुसार, पांढरे तीळ, ओवा, गरम मसाला, तांबडे तिखट आणि बारीक मीठ प्रत्येकी 1 टेबलस्पून. पराठ्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य असे: ओल्या नारळाचा खव 1 वाटी, लसूण पाकळ्या 5 ते 6, हिरवी मिरची 2, जिरं पाव टेबलस्पून, हिंग 1 पिंच, साखर आणि मीठ अर्धा टेबलस्पून. पराठे जरी सुनीता करणार असली तरी ती ते कसे करणार आहे ते मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. इथे आपण पालकाची पानं स्वच्छ धुवून घेत आहोत. त्यातली माती निघून जायला हवी म्हणून ते 2-3 वेळा नळाखाली धुवायचं आहे. स्वच्छ धुवून झाल्यावर त्यातलं पाणी आपण व्यवस्थित काढून घेऊयात. स्वच्छ धुतलेली पालकाची पानं खोलगट पातेलीमध्ये घालून 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहेत. गॅस मात्र लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पालक व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. पालक वाफवल्यावर पातेलीतलं शिल्लक राहिलेलं पाणी आता आपण काढून घेत आहोत. पालक शिजवून झाल्यावर सुनीताने इथे आता 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात तिने 1 कप बेसनाचं पीठ घातलेलं आहे. सुनीता इथे सगळं तिच्या अंदाजाने आणि क्रमाने घेत आहे, पण मी हे सगळं टेबलस्पूनमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करून सांगणार आहे. ती त्या पिठामध्ये घालतीये 1 टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 पिंच हळद, 1 टेबलस्पून तांबडं तिखट, अर्धा टेबलस्पून धणेपूड, 1 पिंच हिंग, अर्धा टेबलस्पून जिरेपूड, 1 टेबलस्पून बारीक मीठ आणि अर्धा टेबलस्पून रिफाईंड तेल. इथे आपला सगळा कोरडा मसाला घालून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी प्युरी तयार करूयात. तुम्ही पाहू शकता छान हिरवीगार प्युरी तयार झालेली आहे. तयार केलेली पालकाची प्युरी आता पिठामध्ये घालून सुनीता त्याचा डव तयार करणार आहे. प्युरी पातळ असल्यामुळे सर्वप्रथम पीठ आपलं प्युरीमध्येच ती मळतीये आणि मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून त्याचा डव तयार करणार आहे. सुनीताला लच्छा पराठा, लस्सी असे जरी पंजाबी पदार्थ येत असले तरीसुद्धा पुरणपोळी, उकडीचे मोदक हे पदार्थ ती अजूनही सुंदरच करते. प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला डव तयार झालेला आहे. त्याला थोडा तेलाचा हात लावून तो पुन्हा ती छान मळून घेत आहे. सुनीता चंदीगडला रोज पराठे करते. वेगवेगळे पराठे असतात तिचे. ती आबोले, फार बोलत नाही, पण हात पाहिलात का तिचा किती सराईत आहे. हा आता आपला तयार झालेला डव आपण 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवत आहोत. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. चटणीसाठी मिक्सरच्या जारमध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे केलेले 4 तुकडे, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा पिंच हिंग, 1 पिंच साखर, अर्धा टेबलस्पून मीठ आणि 1 वाटी नारळाचा खव घालून याची चटणी करून ती घेत आहे. तिचं सगळं प्रमाण अंदाजाने आहे, पण पहिल्यांदा करणाऱ्यांसाठी मी इथं टेबलस्पूनमध्ये कन्व्हर्ट करून सांगत आहे. अतिशय मस्त आणि चमचमीत सरसरीत चटणी तयार झालेली आहे. त्याला आता ती वरनं तडका देतीये. तडका करण्यासाठी तडकापात्रात तिने 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यावर अर्धा टेबलस्पून मोहरी घातलेली आहे.
मोहरी तडतडायला लागल्यावर लगेचच मी तिला गॅस बंद करायला सांगितलंय. त्यात तिने घातल्यात कढीपत्त्याची 5-6 पानं आणि हा तडका आता चटणीमध्ये वरून घातला जात आहे. इतकी सुंदर दिसते ना ही चटणी की कधी एकदा पराठ्याबरोबर खातंय असं झालं. आमचा राघव तर ओट्यावरती ठिय्या मांडूनच बसलाय. पराठ्यासाठी मळलेला डव आता पुरेसा रेस्ट झालेला आहे. सुनीताने आता पराठे लाटायला सुरुवात केलेली आहे. डवमधलं थोडंसं पीठ घेऊन तिने एक उंडा करून घेतलेला आहे. पीठ लावून पुरी एवढं आधी लाटून घेतलेलं आहे आणि मग त्याला वरनं तेल आणि पिठाचं कोटिंग केलेलं आहे. राघव अरे किती लक्षपूर्वक पाहतोयस बाळा. आणि आता तिचा आकार जरा वेगळा असतो असं ती मला म्हणाली होती. तर बघूयात तरी वेगळ्या आकारांचे कसे. ती म्हटली महाराष्ट्रामध्ये तुम्ही गोल हे करता पराठा, तर त्यांचा पराठा जरा वेगळा असतो आणि खूप छान असतो. हे पहा किती छान आकार आहे. ट्रायंगल शेप आलेला आहे, त्रिकोणी आकाराचा आहे. अरे गणपती असल्यामुळे मला तर तो मोदकाचाच आकार वाटतोय. मस्त. वाव किती सुंदर. गॅसवरील पॅन तापलेल्या तव्यावरती ना आधीच तेल स्प्रेड करून घेतलंय. ही नवीन पद्धत आपल्याला आजच समजली. आता त्या तव्यावरतीने पराठा शेकायला ठेवलाय. वाव मस्त. एक साईड भाजून झालेली आहे, अतिशय खरपूस खमंग. त्याच्यावर तिने साईडने पुन्हा तेल हे केलंय. किती सुंदर फुगलाय, किती सुंदर फुगलाय. वाव मस्त मस्त, अतिशय छान. तिने बरं अतिशय सुंदर फुगलेला आहे. सगळे पराठे लाटले आणि भाजले जाणार आहेत. अशा पद्धतीने आपले सगळे पराठे रेडी टू ईट आहेत. ते आता आपण चटणी, लोणचं आणि गरमागरम रेड सूप बरोबर साजूक तूप लावून खाऊयात आणि सुनीताला खूप खूप धन्यवाद देऊयात. तुम्हाला जर आमची आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.